हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी खास असा शाही नवरत्न पुलाव घेऊन आलेले आहे। एकदा हा पुलाव बनवून बघा, सर्वांना खूप आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाणात हे 250 ग्रॅम तांदूळ आहे। बघा, अगदी लांबडा असा हा भात आहे। बिर्याणी राईसचे मी तांदूळ घेतलेले आहेत, ठीक आहे। आणि बघा, तांदूळ शिजवताना आपण पाण्यामध्ये 2 तमालपत्र घालणार आहे, 1 लिंबूची स्लाइस आणि 2 मिरच्या अशा मध्ये कट करून आपण घालणार आहोत आणि अर्थातच मीठ वापरणार आहोत, ठीक आहे। आता बघा, नवरत्नांमध्ये इथं मी 9 प्रकारचे भाज्या आणि ड्रायफ्रुट्स असं मिक्स घेतलेलं आहे। बटाटा, फ्लॉवर, गाजर, मटार, पनीर आणि बीन्स। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या कमी जास्त करून घेऊ शकता। बेदाणे, काजू आणि बदाम। आता आपण बाकीचं साहित्य बघून घेऊयात। तूप घेतलेलं आहे 2 चमचे, केशर भिजवलेलं दूध आहे 2 चमचे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, 9 प्रकारचे मसाले घेतलेले आहेत, 2 तमालपत्र आहेत, 1 मोठा तुकडा दालचिनीचा आहे, अर्धा चमचा शहाजिरे, पाव चमचा बडीशेप, अर्धा चमचा साधे जिरे, 4 वेलची आहे, चिमूटभर जायफळ आहे, 4-5 लवंगा आहेत आणि 4-5 काळे मिरे। परत पुलावमध्ये गार्निशिंगसाठी इथं मी तळलेला कांदा घेतलेला आहे। पुलावमध्ये तळलेला कांदा खूप छान लागतो। आता बघा, सगळ्यात आधी आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून देऊयात। तेल तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। पुलावमध्ये भाज्या हा थोड्याशा क्रंची असतात, थोड्याशा कच्च्या असतात, त्यामुळं 2 मिनिटासाठी अर्धे कच्चे शिजेपर्यंत हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। तूप नक्की घाला, तुपाचा खूप छान फ्लेवर येतो पुलावसाठी, ठीक आहे। बघा, हाय फ्लेमवर मी 2 ते 3 मिनिटासाठी सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत। आता आपण या भाज्या बाजूला काढून घेऊयात। भाज्या तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स 2 मिनिटासाठी कलर बदलेपर्यंत परतून घेऊयात। बघा, ड्रायफ्रुट्ससुद्धा कलर बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण भात शिजवून घेऊया। बघा, 5 ते 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1.5 मोठा चमचा मीठ घातलेला आहे। पाणी चवीला खारट होईल इतपत आपल्याला मीठ घालायचं आहे। परत याच्यामध्ये आपण तमालपत्र, मिरची आणि लिंबू घालून देऊ। परत एकदा उकळी येऊ देत। हे बघा, उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून देऊयात आणि 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। बघा, 4-5 मिनिटांमध्ये तांदूळ व्यवस्थित शिजून जाईल आणि अगदी मोकळा सडसडीत असा भात आपल्याला मिळून जाईल। बघा, 4 ते 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर भात शिजवून घेतलेला आहे। अगदी व्यवस्थित 90% भात आपला शिजला गेलेला आहे। तुम्हाला मी दाखवते। बघा, भात व्यवस्थित आपला शिजला गेलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक जाळी घ्यायची आहे आणि हा भात आपल्याला नितळून काढायचा आहे। म्हणजे काय होईल, जादाचं पाणी निघून जाईल। हे बघा, पुरण यंत्राची जाळी मी घेतलेली आहे आणि आपण भात असा हा निकळून काढूयात। याच्यामध्ये जे आपण लिंबूची स्लाइस घातलेली ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। आता पुढची कृती करून घेऊयात। कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, जायफळची पावडर तेवढी बाजूला काढून बाकीचे सगळे खडे मसाले तेलामध्ये 1 मिनिटासाठी परतून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून देऊयात आणि आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ही पेस्ट परतून घ्यायची आहे। बघा, पेस्ट परतून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये आपल्या भाज्या घालून देऊयात। भाज्या आपण अर्धे कच्चे शिजवून घेतलेल्या होत्या। हेच भाज्या आता जास्त परतायची गरज नाहीये, फक्त एक मिक्स करून घ्या। याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालून द्या, कारण की आपण भात शिजवताना मीठ घातलंय, पण भाज्यांमध्ये मीठ नाहीये, भाज्या आळणी लागायला नको।
म्हणून चिमूटभर मीठ घालून देऊयात। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून देऊयात आणि तळलेले ड्रायफ्रुट्स। बघा, शाही नवरत्न पुलाव करणं किती सोपं आहे, किती झटपट हा पुलाव तयार होतो। आता आपण याच्यामध्ये शिजवलेला भात घालून देऊयात। आता अगदी एकदम हलक्या हाताने आपल्याला भाज्या भात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। भाताची शीतं मोडायला नको म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये केशर दूध घालून देऊ। केशर दूध नसेल तर तुम्ही ही स्टेप मिस करू शकता, ठीक आहे। आता बघा, केशर दूध घातलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकून एक 5 मिनिटासाठी भात हा वाफवून घेऊयात। बघा, 5 मिनिटासाठी आपण व्यवस्थित वाफवून घेतलेला आहे। इथं मी गार्निशिंगसाठी डाळिंब वापरलेला आहे। आपण मगाशी जी बाजूला ठेवलेली जायफळची पूड तीही आपल्याला याच्यावरती भुरभुरायची आहे। परत आपला तळलेला कांदा आणि तळलेले ड्रायफ्रुट्स। तर बघितलं फ्रेंड्स, असा आपला शाही ड्रायफ्रूट घातलेला आणि मस्त असा नवरत्न पुलाव तयार आहे। माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।